हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण आपल्या चॅनलमध्ये हे शेवग्याच्या शेंगांचं अतिशय चविष्ट असं वरण पाहणार आहोत। आता हे शेवग्याच्या शेंगांचं वरण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक शेवग्याची शेंग लागणार आहे। ही शेंग आपण स्वच्छ अशी धुवून घेतली, तिचे तुकडे करून घेतलेत आणि ती सोलून सुद्धा घेतलेली आहे। शेवग्याची शेंग नेहमी आधी स्वच्छ धुवायची आणि त्यानंतरच मग अशा पद्धतीने तिचे तुकडे करून घ्यायचे आणि मग साल काढून घ्यायची वरची। आता इथे ना एक छोटी वाटी इतकी मुगाची डाळ आपण घेतली आहे आणि एक छोटी वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ना यामध्ये पाणी टाकून ह्या डाळी आपण स्वच्छ अशा धुवून घेऊयात। मिक्स डाळीचं वरण आपण बनवणार आहोत, त्याच्यामुळे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही डाळी आपण घेतल्यात। तुम्हाला फक्त मुगाचं वरण बनवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा बनवू शकता। इथे ना या डाळी अगदी स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या जे शेवग्याच्या शेंगाचे तुकडे आपण करून घेतले ते यामध्ये टाकूयात। आता ना वरण आपण कुकर मध्येच बनवून घेणार आहे, त्यासाठी हा कुकर घेतलाय। यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात। साधारणतः 2 चमचे इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता ना तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये 3-4 लसणीच्या पाकळ्या टाकायच्यात आपल्याला। मस्त अशा ठेचून घेतल्यात लसणीच्या पाकळ्या। पाव चमचा जिरं टाकूयात यामध्ये। पाव चमचा मोहरी टाकायची। साधारणतः 7-8 मेथीदाणे टाकलेले आहेत। एक सुकी लाल मिरची टाकायची आणि एक हिरवी मिरची टाकायची। कांदा टाकूयात आपण इथे। थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो टाकायचा। कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चिमूटभर हिंग टाकायचे। पाव चमचा हळद टाकायची आहे। हे सगळं आता छान असं मिक्स करून घेऊयात। साधारणतः अर्ध्या मिनिटासाठी हे सगळं तेलावरती आपण छान असं परतून घेतलंय। आता यामध्ये ना ह्या डाळी टाकूयात आणि शेवग्याची शेंग टाकूयात। सगळं एकदा छान असं परतून घेऊयात। आता यामध्ये ना पाणी ऍड करायचंय। काहींना पातळ वरण आवडतं, काहींना घट्ट वरण आवडतं। तुम्हाला जसं आवडेल ना त्या अकॉर्डिंग पाणी यामध्ये ऍड करून घ्या। चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। ह्याला ना एक मस्त अशी उकळी आलेली आहे। आता बारीक गॅस करायचा आहे आणि ना हे वरण आपलं ओतू जाऊ नये म्हणून कुकर मध्ये चमचा टाकायचा अशा पद्धतीने। आणि आता कुकरचं झाकण लावून आपण कुकरला शिट्ट्या करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता कुकरला मस्त अशा 3-4 शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान असं हे शेवग्याच्या शेंगांचं वरण बनवून तयार आहे। डाळ सुद्धा खूप छान अशी शिजली गेली आहे। वरून ना गार्निशिंग साठी भरभरून अशी कोथिंबीर टाकूयात। अगदी गरमागरम असं हे शेवग्याच्या शेंगांचं वरण बनवून तयार आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपण ना कडेने भात ठेवलेला आहे आणि मध्यभागी वरण टाकलंय। वरून थोडीशी तुपाची धार सोडायची आणि अगदी गरमागरम असं वरण भात आणि तूप एन्जॉय करायचं। आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना इतकं सोलफुल असं मील आहे, हे खूप छान लागतं खायला। यासोबत थोडंसं लोणचं आणि पापड असेल तर अजून मजा येईल हे खायला। खूपच भारी लागतं शेवग्याच्या शेंगांचं वरण। तुम्ही ना नक्कीच ट्राय करा आणि वरून ना तुपाची धार टाकायला अजिबात विसरू नका। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।